देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, हिंदुत्ववादी विचारांचं सरकार या देशात प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन आपल्याला काम करायचं आहे। त्यामुळे आपल्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी सर्वांनी कामाला लागा। नेरळ येथे श्रीरंग बारणे यांची लवकरच जंगी सभा आपण घेणार असल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ पंचायत समितीच्या आढावा बैठकीत दिली। विकासाला चालना देण्यासाठी जी महत्त्वाची कामे आहेत या कामांना आपण हात घातलेला आहे आणि कामं लवकर पूर्ण होतील। परंतु मित्रांनो, आपण लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात आपण न राहता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागायचं आहे। मगाशी जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की नेरळ जिल्हा परिषद वार्डच्या आपण नेरळ शहरामध्ये एक सभेचं आयोजन आपण या एप्रिल महिन्यामध्ये आपण खासदारांचं टायमिंग त्या ठिकाणी घेऊन आपण या सभेचं आयोजन या ठिकाणी करणार आहोत। परंतु ही सभा नेरळ जिल्हा परिषद वार्डची भव्य दिव्य सभा या ठिकाणी झाली पाहिजे। कार्यकर्त्यांनी याचं नियोजन चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करावं। नेरळ मैदानावर, शिवाजी मैदानावर या सभेचं आयोजन त्या ठिकाणी होईल। या सभेसाठी संपूर्ण नेरळ शहर आपल्याला आदरणीय आपले खासदार सुंदरप्पा बारणे साहेब यांना या सभेसाठी असतील किंवा आपले जिल्ह्यातले असणारे आपले नेते असतील धनश्री दुर्वाळे यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी आमंत्रित करू, जेणेकरून ही सभा आपल्याला या परिसरामध्ये शिवसेनेचं काम किती सक्षमपणे या नेरळ जिल्हा परिषद वार्ड शिवसेनेच्या माध्यमातून उभा आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने आपले खासदार साहेबांना या ठिकाणी सांगायचं आहे। बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी मावळ मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेरळ पंचायत समिती वार्डाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। नेरळ येथील लक्ष्मी व्यंकटेश सभागृहात आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली। या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान यावेळी शिवसैनिकांनी गाफील राहू नये, माझं तुमच्यावर लक्ष आहे। ही लोकसभा म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम असून निवडणुकीत कुठल्याही कार्यकर्त्याकडून बेजबाबदारपणा चालणार नाही, असं आमदार थोरवे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ठणकावलं। आपण जबाबदारीचं भान ठेवून कार्यकर्त्यांनी फक्त आज मी या ठिकाणी आलोय आणि पुन्हा एकदा दुर्लक्ष न करता आपण प्रामाणिकपणे संघटनेचं काम त्या ठिकाणी करावं। आणि मी प्रत्येक कार्यकर्त्याचं ज्या पद्धतीने कोण कसं काम करतंय हे बारीक लक्ष ठेवून आम्ही सारे पदाधिकारी या ठिकाणी पाहत आहोत। जो कार्यकर्ता आपल्याला त्या ठिकाणी निगेट करेल किंवा काम करताना दिरंगाई करेल ते चुकीचं काम कार्यकर्त्यांनी यापुढे करू नये। आपापसातील मतभेद बाजूला ठेवून ही निवडणूक लोकसभेची आहे, ही आपल्या अस्मितेची लढाई आहे। त्यामुळे ही असणारी लोकसभेची निवडणूक प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी सांगत आहे की राज्यामध्ये सत्तांतरण झालं त्यानंतर पहिल्याच निवडणुका राज्यामध्ये या ठिकाणी होत आहे। म्हणून लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी लोकसभेची निवडणूक ही आपली प्रतिष्ठेची निवडणूक करा। जशी ग्रामपंचायतीची निवडणूक आपण एकत्रपणे प्रतिष्ठेची निवडणूक लढता, अशाच पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाली पाहिजे, त्यानंतर विधानसभेची निवडणूक सुद्धा अशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी करायचे। या दोन्ही निवडणुकांमध्ये मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे। ज्या पद्धतीने या 4.5 वर्षामध्ये या मतदारसंघासाठी जो निधी आपण या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, संपूर्ण मतदारसंघाच्या जनतेला खऱ्या अर्थाने विकास कशा पद्धतीने असतो हे पुन्हा एकदा आपण या मतदारसंघामध्ये आपण दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून मला आत्मविश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण शिवसेनेचाच वर्चस्व असणार। या बैठकीसाठी जिल्हा प्रमुख संतोष भोईर, विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, विधानसभा सहसंपर्क प्रमुख सुनील रसाळ, युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ, युवासेना विधानसभा प्रमुख प्रसाद थोरवे, उपतालुका प्रमुख अंकुश शेळके, जिल्हा सचिव रत्नाकर कुळंबे, नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी, जिल्हा सल्लागार संतोष भोईर, तालुका सचिव अंकुश दाभणे आदी उपस्थित होते। तर नेरळ शहर प्रमुख प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून बैठकीचं नेटकं नियोजन करण्यात आलं होतं।